शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी असे कमेंट करून विचारत आहेत की क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड किती दिवस राहणार. कारण खरीप हंगाम 2020, 21, 22, 23 रब्बीचा असो व खरीपाचा असो, या दोन्हीही स्टेटसमध्ये आता सध्या भरपूर शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. परंतु हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड किती दिवस राहणार, त्याच्या पुढचा टप्पा कधी येणार आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय होईल आणि हे स्टेटस जे आहे ते बदलायला किती दिवस लागणार, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. खरीप हंगाम 2024 खूप शेतकऱ्यांना पीक विमा पडलेला आहे. पोस्ट हार्वेस्टचं परवा वाटप झालेलं आहे. अजूनही काही शेतकरी पोस्ट हार्वेस्टची वाट पाहत आहेत. भरपूर जिल्ह्यामध्ये अजून पोस्ट हार्वेस्टचं वाटप ही होणं बाकी आहे आणि तेही वाटप काही दिवसानंतर होईल. कारण राज्य शासनामार्फत महाराष्ट्राच्या हिश्श्याचे 415 कोटी येणं बाकी आहे. कारण अगोदर जे पैसे दिलेले होते 506 कोटी रुपये दिलेले होते 11 ऑगस्ट रोजी. त्यामुळं जर सगळेच पैसे जर आजपर्यंत आले असते तर उर्वरित जो शेतकऱ्यांचा पीक विमा राहिलेला आहे, पोस्ट हार्वेस्टचा असो 2024चा, खरीप 2023चा असो, खरीप 2022चा असो, अथवा रब्बी 2023, 22, 24, ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे आज अडकलेले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासन असो केंद्र सरकार असो यांच्याकडून निधी आल्यानंतरच पुढच्या स्टेटसमध्ये अपडेट येत असते. परंतु आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड हे जे स्टेटसमध्ये दाखवलं जात आहे हे किती दिवस राहणार, हे भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडले. कारण कधी बदलणार. स्टेटस बघत आहेत शेतकरी, पाहत आहेत की कमेंट करत आहेत की अजून बदललेलं नाही आहे. कारण याच्या अगोदर 3 तारखेला स्टेटस बदललेलं होतं, 28 तारखेला स्टेटस बदललेलं होतं, एकदा 9 तारखेला स्टेटस बदललेलं होतं. परंतु आता सप्टेंबर महिनाही संपत आला, त्याच्यानंतर जे स्टेटस बदलले आहेत क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड, त्याच्यानंतर स्टेटसमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल झालेला दिसत नाही आहे. आणि खरीप हंगाम 2024मध्ये ज्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टची रक्कम मिळालेली आहे ते शेतकरी परत आता यील्ड बेसचं स्टेटस चेक करत आहेत की आम्हाला यील्ड बेसचे पैसे मिळतील का. आता क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड हे कोणत्या शेतकऱ्यांना दाखवतं आहे तर क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड हे ज्या शेतकऱ्यांना यील्ड बेस दाखवत होतं. आणि यील्ड बेसचा पीक विमा म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा असतो, उत्पन्नावर आधारित पीक विमा असतो आणि त्याचा डाटा हा महसूल मंडळाकडून घेतला जातो. म्हणजे आपल्या मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी किती आहे, निघालेलं उत्पन्न किती आहे आणि त्या उत्पन्नाचा आकडेवारी लावून त्याच्यावर उत्पन्नामध्ये घट झाली आहे का, त्या आलेल्या उत्पन्नामध्ये फायदा झाला आहे की शेतकऱ्यांना मूळ घातलेल्या रकमेतून नुकसान झाले का, याची आकडेवारी महसूल मंडळाकडे असते. आणि त्या महसूल मंडळाचा डाटा विमा कंपनीने मागविलेला असतो आणि तो डाटा त्यांच्याकडून संपूर्ण आल्यानंतर या क्लेम स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. तसंच जर पाहिलं गेलं तर नियमाप्रमाणे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड याचा नियम 30 ते 60 दिवसाचा आहे. 30 ते 60 दिवसामध्ये हे कधीही बदलू शकतो. आता हे क्लेम कॅल्क्युलेशन हे फक्त आता सध्या 10, 15, 20 दिवस झालेत दाखवलं जाते. परंतु विमा कंपनीच्या माहितीनुसार व कृषी विभागाच्या माहितीनुसार क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड जर आलेला असेल स्टेटसमध्ये तर त्याचा बदल व्हायला कमीत कमी 30 ते 60 दिवस लागतात. परंतु आता सध्याच्या नियमाप्रमाणे जर पाहिलं गेलं की राज्य शासनानं 506 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत, त्याचं वाटप झालेलं आहे आणि अजून 415 कोटी रुपये केंद्राकडून येणं बाकी आहे. अख्ख्या देशातले पैसे वाटप होणं बाकी आहे. त्यामुळे ते पैसे येणं बाकी आहे आपल्याला. त्यामुळे ते पैसे येणार आहेत. ते पैसे कधी येणार आहेत आपल्याला माहीत नाही. परंतु तो निधी हा कधीही येणार आहे म्हणजे कमीत कमी या महिनाभरात तर येईल. कारण कृषी विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तर तेव्हा सांगण्यात आलं की 15 ते 20 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये हे पैसे येतील व याचंही वाटप करण्यात येईल असं सांगण्यात आलं. परंतु तसं पाहिलं तर त्याचे पैसे आलेच नाहीत अजून. परंतु ते पैसे येऊ शकतात. कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान दुसऱ्यांदा जेव्हा हा कार्यक्रम जाहीर करतील आणि त्यावेळेला उर्वरित जे शेतकऱ्यांचे पैसे आहेत ते अख्ख्या क्लिकद्वारे पैसे दुसऱ्यांदा वाटप करणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये, त्यावेळेस हे पैसे यायला रान मोकळं होणार आहे. त्यामुळं त्या पैशाचा अंदाजा पाहून क्लेम कॅल्क्युलेशनचा रिपोर्ट जोपर्यंत मंडळाकडून येत नाही त्यांना मुदत असते की 30 ते 60 दिवसामध्ये हा उत्पन्नाचा जो डाटा आहे मंडळामधला
कारण पीक कापणीचा जो डाटा असतो तो महसूल खात्याकडे असतो व तो डाटा घेण्यासाठी त्यांना कमीत कमी 30 ते 60 दिवसाची मुदत असते. परंतु आता आपल्याला 30 ते 60 दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल असं मला वाटत नाही आहे. कारण त्या डाट्याचा रिपोर्ट जो येईल तो लवकर येईल. कारण त्यासाठी राज्य शासन केंद्र सरकार ज्यावेळेस पैसे वाटपाची दुसरा कार्यक्रम जेव्हा शिवराज सिंग चौहान घेतील त्यावेळेस तो निधीच्या अंदाजा आणि हा पीक कापणीचा महामंडळाचा अंदाजा हा दोन्ही एकत्रित होईल आणि तोपर्यंत हे मंडळाचा आकडाही घेतील उत्पन्नाचा आणि त्याच्यानंतर तो केंद्राचा जो निधी आहे तोही निधी तात्काळ तिकडून आल्यानंतर या स्टेटसमध्ये 100% बदल होतील. कारण मुदत 30 ते 60 दिवसाची जरी असली क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेडच्या पुढच्या टप्प्याची तर इतके दिवस यावेळेस लागणार नाहीत. कारण केंद्राचे पैसे न आल्यामुळं विमा कंपनीचा काही हप्त्यामुळं याला वेळ लागू शकतो. विमा कंपनीला पैसे पोचताच जरी त्यांच्याकडे रिपोर्ट जमा जरी झाला असला तर त्या ठिकाणी त्यांनी क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवू शकतात. परंतु मंडळाचा अहवाल जरी अजून आलेला नसेल तर क्लेम कॅल्क्युलेशन अजून अवेटेड ज्यांचं दाखवते तर तो मंडळाचा अहवाल आल्यानंतर म्हणजे जे सरासरी उत्पन्नाचा जो अहवाल आहे त्याचा अहवाल आल्यानंतर लागलीच क्लेम कॅल्क्युलेशन कंप्लीट तिथे नाव येणार आहे. त्यामुळे सध्या क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड ज्या शेतकऱ्यांना दाखवते त्यांना कमीत कमी आता 15 दिवस तर झालेत. आता जरी 15 दिवस झाले असले तर अजून कमीत कमी 15 दिवस तर आपल्याला वाट पाहावी लागेल. 15 दिवसात काहीतरी फरक पडेल. त्यांच्या नियमाप्रमाणे जर 30 ते 60 दिवसात कधीही बदलू शकेल असं त्यांचा नियम आहे. परंतु ते उद्याही बदलू शकतात. कारण उद्या जरी मंडळाचा अहवाल त्यांच्याकडे आला तर लागलीच ते स्टेटसमध्ये बदल होईल. कारण क्लेम कॅल्क्युलेशन कंप्लीट म्हणून तिथं स्टेटसला दाखवायला सुरू होईल. त्यामुळे खूप शेतकरी विचारत होते की क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड खूप दिवसापासून दाखवत आहे परंतु याचं कारण काय आहे आणि याच्यात बदल कधी होणार ती माहिती आपण या व्हिडिओमधून घेतलेली आहे. त्यामुळं आता तुम्हाला समजलं असेल की त्यांच्या नियमाप्रमाणे 30 ते 60 दिवस लागतात आणि 30 ते 60 दिवसामध्ये हे कधीही स्टेटस बदलू शकतं. परंतु आता 60 दिवस का मला वाटत नाही लागणार नाहीत. कारण अहवाल येतात तात्काळ केंद्राचा जेव्हा विमा वाटपाचा दुसरा हप्ता टाकला जाईल त्यावेळेस लागलीच स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो. अचानकही कधीही बदल होऊ शकतो. उद्या होऊ शकतात, 15 दिवसांना होऊ शकतं. परंतु मुदत त्यांच्या नियमाप्रमाणे 60 दिवसाची आहे. परंतु हे 60 दिवस घेतले जाणार नाहीत. 30 दिवसाच्या आतच तसं पाहिलं तर हे स्टेटस बदलेल. त्यामुळे प्रतीक्षा करू की पुढील काही दिवसामध्ये हे स्टेटस बदलायला सुरुवात होईल आणि स्टेटस बदलल्यानंतर तिथं तुम्हाला स्पष्ट दिसेल की क्लेम कॅल्क्युलेशन कंप्लीटेड झाल्यानंतर पुढचे टप्पा जो आहे स्टेटसमध्ये बदल व्हायचा तो बदल तिथं त्या ठिकाणी होऊन जाईल. त्याच्यानंतर अप्रूव्हल येईल, त्याच्यानंतर अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल. परंतु मंडळाचा अहवाल ज्या प्रकारचा येईल त्या प्रकारेच तिथं ते स्टेटसमध्ये बदल होईल. त्यामुळे आता सध्या 10 ते 15 दिवस झालं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. अजूनही आपल्याला 10 ते 15 दिवस वाट पाहू. कारण 30 दिवस किंवा 60 दिवस अशी मुदत आहे. परंतु या 30 दिवसातच आपलं बदलून जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रतीक्षा करू किती दिवसानंतर बदलतं हे पाहणं गरजेचं आहे. नियमाप्रमाणे 30 दिवस आता होतच आहेत. परंतु शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही वेळोवेळी स्टेटस चेक करत राहा. कधीही अचानक बदलू शकतं. नियमाप्रमाणे 30 ते 60 दिवस त्यांच्याकडे आहेत परंतु अचानक कधीही बदलू शकतं. फक्त तुम्ही स्टेटस चेक करत राहा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन अपडेटसाठी ज्या कोणी शेतकऱ्यांचे अजून काही प्रश्न असतील स्टेटसमध्ये कुठलं जरी नाव असेल आणि जर ते समजत नसेल डायरेक्ट कमेंट करा. त्याबाबत आपण लगेच माहिती देऊ. त्यामुळे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड किती दिवस राहील खूप शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या त्याची माहिती या व्हिडिओमधून दिलेली आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.